बॉलिंगसाठी आदर्श पहिली ओव्हर घेऊन स्ट्राईक सुरेश सरोज. दोन कॅप्टन आमने सामने आहेत. मगाशी आपण टॉस साठी पण बघितलं, पण आता ही मॅच विस्मय ओमकार मला त्यांच्या विरुद्ध पवई विनर्स. नाम में विनर्स है तो मैच जीतना भी जरूरी है. और स्ट्राइक इन पे बैटर सुरेश सरोज. पहिलाच बॉल ऑफ स्ट्रिकच्या बाहेर. तिकडे वेगळी ऍक्शन आहे आदर्शची. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्ट्रिकच्या बाहेर व्हाईट बॉल. स्ट्राइक इनला बॅटर सुरेश सरोज. बॉलिंग साठी आदर्श. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल. एक रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल आणि रोहन आणि सुरेशने बघता बघता 2 रन इझिली कंप्लीट होतात. 5 ओव्हरची मॅच आहे. एक भलं मोठं टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न करेल टीम विस्मया ओमकार मालाड. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 हे 5वं वर्ष. स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर रोहन. आणि बॉलिंग साठी या बॉलवर समोर खेळले गेले. रोहन साळुंकेचा धमाका बॉल हवेत. फिल्डर आहेत तिकडे आणि कॅच कलेक्ट केले गेले. बॅटर आउट. पहिली विकेट मात्र इकडे मिळवली आहे आदर्शने. एक विकेट गेली आहे. देवकरण परमार येतात नवीन बॅटर. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 40-45 रन्स तरी पाहिजेच पाहिजे. बोला आदर्शने पण चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. स्ट्राइकला देवकरण. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. समोर खेळले गेले. 1 रन मिळेल तिकडे इझिली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. एक्स्ट्रा रन्स आले आदर्श, बट आदर्शने एक विकेट पण मिळवली आहे. स्ट्राइक एंडला बॅटर सुरेश सरोज. यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल. 1 रन कंप्लीट होतोय. डबलचा कॉल दिलाय. 2 रन बघता बघता कंप्लीट होतात आणि 8 या धावसंख्येवरती मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. उद्या देखील स्थानिक संघ इकडे खेळतील आणि आमचे पवईचे फेमस डेकोरेटर रमा, स्वागत है, मोस्ट वेलकम. क्या स्माइल किया रामा भाई ने और वो खुश हो चुकी. सेफ है वहां पर और गुड बॉलिंग आदर्श.
पहले ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है, 8 रन, 1 विकेट जा चुकी है। बैटिंग करते हुए टीम विस्मया ओमकार मालाड बनाम टीम पवई विनर्स। स्ट्राईक एंडला देवकरण, 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे रन्स करणं खूप महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी विराज, थोडं स्पीडअप करा विनर्स टीम, आपण थोडं फास्ट खेळा मित्रांनो. विनर्स पवई लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला बट व्हाईट बॉल. नऊ धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील अवैध खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे डीप मध्ये. एक रन कंप्लीट, 2 मात्र तिकडे रन मिळतील आणि 11 धावा झाल्या धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर देवकरण. या बॉलवर देखील डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन. बारा धावा होते धावफलकावरती. पहिल्या हाफमधून अधिरा सत्यविनायक कामोटे संघ क्वालिफाय झाला सेमीफायनल मध्ये. या अगोदरची देखील मॅच आपण पाहिला तर मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाने एक चांगला खेळ केला. बॉलिंगसाठी विराज. तेरा धावा होते धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम विस्मया ओमकार मालाड. या बॉलवर समोर चान्स घेतलाय. फिल्डर आहेत तिकडे आणि चांगली कॅच तिकडे कलेक्ट केली गेली. गुड कॅच. बॅटर आउट. जबरदस्त कॅच तिकडे वेदांत कलेक्ट केली. गुड कॅच वेदांत. आणि न्यू बॅटर दिवेश येत आहेत. स्ट्राईक एंडला विकेट गेल्या 2 बट 13 रन झालेत आणि मॅच मध्ये पवई विनर संघ पण आहे. दिवेश आणि तर देवकरणला मॅच बनवणं गरजेचं आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला पहिल्याच बॉलवर तिकडे. एक रन मिळेल.
14व्या धावसंख्येवरती 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी विराज या बॉलवर देखील फ्लिक करायचा प्रयत्न केला नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे 1 रन मिळेल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक झालाय 15 धावसंख्येवरती 2 विकेट. तिसरी घेऊन बॉलर सज्ज होतोय. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत जातोय. 2 रन आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल. आदर्श बॉलिंगसाठी अनिकेत. मॅच शांत चालू आहे. विकेट गेल्यामुळे थोडं विस्मय ओमकार मलाड संघ पण बॅकफुटला राहिले. बट दिवेश आणि करण देवकरण दोघांकडे क्षमता आहे की दोघं मॅच बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतील. 18 धावा झाल्या धावफलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी अनिकेत. व्हाईट बॉल. टू 20 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी अनिकेत. स्ट्राईक एंडला बॅटर देवकरण. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे आणि एकच रन तिकडे मिळेल. पहिल्या दिवसातील आपण पाहिलं तर साखळी फेरीतील शेवटची मॅच आहे. यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल 7 मॅचचं शेड्यूल पाहिलं गेलं. या बॉलवर समोर फ्लिक केलं गेलंय. बॉल हवेत आहे तिकडे. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल आणि 2 रन इझिली मिळतील. वेल बॅटिंग दिवेश आणि देवकरण. 23 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील बॉलला फिरवला गेला. गुड बॉल अनिकेत. बॅटरला थोडं थांबवलं आणि एकच रन तिकडे मिळेल. 24 धावा होते धावफलकावरती. 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 24 धावा होते धावफलकावरती.
स्वराज देखील आज त्याचा बर्थडेचं प्लॅनिंग करतोय. स्वराजचा बर्थडे आज आणि त्याच्या मित्रांना तो पार्टी देणार आहे. स्वराज बोलतो एक अभी हो गया भाई, पार्टी बीटी कुछ नहीं. देवकरण 24 रन झाले, 2 विकेट. तिसरी ओव्हर चालू आहे. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आदर्श तिकडे 2 रन मिळतील इझिली. (26) 26 धावा होते धावफलकावरती आणि 2 विकेट गेल्यात. तिसरी ओव्हर बॉलिंगसाठी अनिकेत. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा हवेत खेळले गेले, रन मिळेल सिंगल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा झाल्या धावफलकावरती. बॅटिंग करत असताना विस्मया ओमकार मालाड. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बॉलिंगसाठी रमजान चौथी ओव्हर घेऊन. पवई विनर्स आणि त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार मालाड. थोडं स्पीडअप करायचं टीम पवई विनर्स. पहिलाच बॉल खोलून डब्याचा बॉल करण्याचे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट होईल. डबलचा कॉल दिला आणि तिकडे 2 रन बघता बघता कंप्लीट केल्या. दोघांचं खूप चांगलं कॉम्बिनेशन. 29 29 धावा झाल्या धावफलकावरती. धावांवरती मॅच अगदी दोघांनी खूप चांगलं इनिंग खेळले, देवकरण आणि दिवेश. या बॉलवर देखील थोडे आतमध्ये सफल झाले होते. वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल. 30 30 रन झाले धावफलकावरती. विस्मया ओमकार मालाड चौथी ओव्हर चालू आहे. सिंगल डबलने मात्र एक चांगली इनिंग बिल्डअप केली दिवेश आणि देवकरणने. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला तिकडे आणि डेपो मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन.
तरी पण 31 रन झाले, 2 विकेट. याबरोबर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला तिकडे. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल, 1 रन मिळेल. थर्टी 32 जमा होते धावफलकावरती. 2 बॉल बाकी आहेत. या बॉलवर देखील आपण पाहतो लेग स्टिकच्या इकडे पिचिंग व्हाईट बॉल. रमजानचे एक्स्ट्रा रन्स मात्र ग्राफ पुढे घेऊन जाईल. 33 मॅच मध्ये विस्मय ओमकार मला सांगण्यात पकड निर्माण केली आहे. टचअपची गरज आहे, 50 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. जे अंदाजामध्ये बॅटिंग करतात देवकरण आणि दिवेश. या बॉलवर फुल टॉस बॉल समोर खेळले गेले, फिल्डर आहेत तिकडे आणि इझी कॅच तिकडे पकडली आहे. बाहेर जावं लागेल मला असं वाटतं बॅटर देवकर. बॅटर अरुण येत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 33 रन झाले, 3 विकेट. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत, 1 रन मिळेल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 34 रन वरती 3 विकेट गेली आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. खूप महत्वाची ओव्हर असणार. इकडे थोडा ग्राफ मात्र शांत करावा लागेल. पावसाने पण हलकंसं वातावरण केलंय, त्यामुळे जर दुसऱ्या इनिंगला पाऊस आला तर थोडं डिफिकल्ट होऊ शकतं रन्स इकडे करणं. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला अरुणच्या बॅटमधून. समोर बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे मिसफील्ड थोडी, बट 2 रन. या बॉलवर देखील कव्हर्सला खेळले गेले. अरुण चौहान आणि तिकडे रन सिंगल. 2 रन. 38. 38 धावा झाले धावफलकावरती. मॅच थोडीफार शांत होताना पाहिली गेली, कारण की रन्स खूप चांगले केले देवकरणने, दिवेशने आणि विस्मय ओमकार मालाड संघाने मात्र मजबूत पकड निर्माण केले. इकडे मात्र वेगळ्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला अरुणने. 22 मध्ये सिंगल मिळेल.
39. 39 धावा झाल्या धाव फलकावर आणि 3 विकेट गेलेत. फायटिंग टार्गेट तर उभा केलाय. बघूयात पवई विनर्स कशा प्रकारे इकडे बॅटिंग करेल दुसऱ्या डाव मध्ये, त्यावर पण नजर असणार आहेत. तब्बल 40 धावा होते धाव फलकावरती. बॉलिंगसाठी आदर्श, स्ट्राईक एंडला अरुण. या बॉलवर बोल्ड आउट. परफेक्ट बॉल पाहिला गेला, आतमध्ये आणला बॉल आणि मधली अष्टी वाकवली आहे आदर्शने. आणि 40 धावसंख्येवरती धावफलक पाहिला गेला. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे. बाळा समोर ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट होईल. तिकडे डबलचा कॉल आणि तिकडे मोये मोये 2 रन मिळेल. 42 धावा झाल्या धाव फलकावर आणि 43 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता पवई विनर्स या संघाला. 30 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता पवई विनर्स. वेल बॅटिंग देवकरण, दिवेश.
हॅलो. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहतोय. पवई विनर आणि विस्मय ओमकार मलाड. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 43 धावांचं लक्ष तसं पाहता जर अतिशय जाणीवपूर्वक विचारपूर्वक जर या लक्ष्याचा पाठलाग केला ना, पवई विनर संघाला या लक्ष्यापासून ओमकार मलाड संघ थांबवू शकणार नाहीये. पण त्या पाठलागाचा एक वेगळा दृष्टिकोन घेऊन ही सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. आकाश आणि रमजान या जोडीला आपण पाहतोय. अगदीच पावसाळी क्रीडा स्पर्धा आज आपण या छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025च्या माध्यमातून पाहतोय. तब्बल या क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये आकर्षक चषक, अन्य देखील काही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेली 2 वर्ष ओमकार मलाड या संघाचा बोलबाला या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता. आज सुमेश केनी देखील उपस्थित आहेत व्यासपीठावर. ओमकार मलाड या संघाचा प्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत जोडले गेलेत. पण अलीकडचा काळ सुमेश मला वाटतं क्रिकेटपेक्षा अधिक काळ जास्त जर दहीहंडी पथकासाठी देतात. आर्यन्स गोविंदा पथक एक मुंबईतील नावाजलेला मोठा गोविंदा पथक आणि त्यासाठी त्यांचं प्रतिनिधित्व असतं. येणारा कालावधी हा संपूर्ण गोविंदा पथकाचा देखील काय असणार आहे. चला मॅचला सुरुवात केली जाते. पहिल्या षटक दरम्यान गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. 43 धावांचा पाठलाग आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 30 बॉलचा खेळ. एक गोलंदाज 2 वेळा बॉलिंग करू शकतो. दरम्यानचा पहिला बॉल चेक केलाय आणि रमजानने चेक केला होता. मला 22चा एकच रन मात्र तिकडे दिला जातोय. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 43 धावांचा संघर्षमय प्रवास मात्र पवई विनर या संघाच्या वाट्याला आलाय. 22 रन मिळालाय. मॅच चालू झाली आहे. एखाद दुसरा बॅट्समनला नाही मॅच बनवायची आहे. दरम्यानचा जर आपण पाहिला तर चुकीचा बॉल, व्हाईट बॉल. अशा चुका करून चालणार नाहीये. प्रतिस्पर्धी संघ जरी व्यावसायिक गटामध्ये नौखा असला तरी कधी कोणत्या क्षणाला प्रकाश स्वतःमध्ये येईल, कधी विजयाची उडी घेईल याचा काही मात्र नेम नाहीये. आणि पवईतला स्थानिक संघ आहे, स्थानिक ग्राउंड आहे, स्थानिकांचे शुभ आशीर्वाद आहेत. त्यामुळे एक पाऊल पुढे असं देखील म्हणता येईल. आणि रमजान सारखा एक खेळाडू देखील त्यांच्याकडे सापडलाय, त्यांच्या संघामध्ये आहे, ज्याच्याकडे देखील व्यावसायिक गटाचे बरेच अनुभव आहेत. त्यामुळे रमजानने देखील मॅचला घेऊन चालला ना तरी मॅच बनू शकते. सकाळी जर त्यांनी पहिल्या इनिंगची जर सूरजची विचार केला असेल, बॅटिंग पाहिली असेल, रिव्हर्स स्वीप खेळले, तिकडे 1 रन बनतोय. सेकंडचा कॉल दिला जाईल काय? अरुण आहेत तिकडे, फेकी केलाय, सिंगल रन. सूरजचा जर आपण पहिल्या इनिंगचा विचार केला, पहिल्या मॅचचा, सूरजने 2-2 रन घेऊनच मॅचला पुढे घेऊन गेला होता. काहीशा फरकाने पराभूत झालाय. पण मॅचला विजयीच्या उंबरठ्यावरती नेण्यामागे सूरजचा एक महत्त्वपूर्ण वाटा राहिलाय. तदनंतर शेवटच्या काही आजच्या दिवसातील निवडक काही 2 मॅचचा प्रवास मात्र पुढे घेऊन जायचं आपल्याला. एक महत्त्वाची क्वार्टर फायनल आणि एक महत्त्वाची सेमीफायनल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, तिकडे रोहन आहेत आणि येस, पहिला झटका. आकाश रनआउट झालाय. साहिल, नवीन बॅटर साहिल येतोय. रमजानला आज पवई संघाने कुठेतरी स्थान दिले. त्या रमजानला मात्र पवईकरांच्या नावाला उतरायचे. स्वतःच्या नावाचा बोलबाला आणि पवईकरांचा बोलबाला घेऊन रमजानला मॅच बनवावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, तिकडे रोहन पुन्हा येतोय. सिंगल, 1 रन मिळेल.
दरम्यानचा पुन्हा एकदा एक चुकीचा बॉल पाहायला मिळतोय. +1 होईल. वाईट बॉल. हेच रन या मैदानातले तुम्हाला विजयाचे रन सांगून जातात. या रनांवरती फोकस करा. ही धावसंख्या तुम्हाला विजयापासून दूर राहू देणार नाहीये. कोणत्या मोठ्या स्ट्रोकची गरज नाहीये. बॉल झाले तर जर आपण पाहिले तर 4 बॉल रन झाले 7. आज सकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झाला. व्यावसायिक गटाकडे आपण वळालो. शनिवारचा दिवस त्या गटासाठी मात्र आज राखीव ठेवला. उद्या रविवार अंतिम दिवस जो पवईकरांसाठी राखीव असेल. फुलटॉस बॉल चान्स घेतलाय. तिकडे लॉंग ऑफला बॉल पाठवला. अरुण आहेत आणि इथे फटका फसलाय. रमजानकडनं अपेक्षा होत्या त्या अपेक्षांच्या मात्र अपेक्षांवर हॅलो. चला यानंतर होणाऱ्या सामन्याच्या विजयी संघाने रेडी राहायचे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर नो बॉलचा कॉल येतोय. तिकडे रिस्क घेतला नो बॉल वरती आणि नो बॉल असेल. मालवण मुकेश रॉयल चेंबूर आपण रेडी राहायचंय. नो बॉल. 5 बॉल 8 रन झालेत. रमजानने विकेट देऊन चुकी केली आहे. किंवा रमजानने जर मॅच वाढवली असती तर पवई विनर या संघाच्या विजयामध्ये त्याच्या महत्वाच्या वाटा राहिले असतं. पण विजय कोणत्या संघाला मिळणार आहे हे देखील बघण्यासारखं आहे. यावेळेला फुल टॉस बॉल बॅट कडा घेते. सिंगल रन मात्र कंप्लीट होतोय. डॉट बॉल. बॅटर थोडासा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल रिलीज होण्या अगोदरच बॅटरचे मुवमेंट जर आपण पाहिले तर अगोदरच केले गेले. त्यामुळे यावेळेचा आजच्या दिवसातील सेकंड डॉट बॉल येतोय अशा प्रकारचा. 1 ओव्हर रन झालेत 8. अरुण गोलंदाजी मार्गवरती अरुण येतोय. अरुण आलाय गोलंदाजी मार्गवरती. एखाद्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये एखाद्यावरती ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाला मोठ्या धावसंख्येला सामोरं जावं लागतं आणि इथे मात्र पहिलाच बॉल चान्स बांधलाय. येस, अरुणने मात्र पहिल्याच बॉलवरती एक चांगला विकेट प्राप्त केलाय. म्हणजे आपण म्हणत होतो अरुण ज्यावेळेस मागील हंगामातील मागील आठवड्यातील ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये अरुणच्या गोलंदाजीवरती एक मोठी धावसंख्या आली. मोठ्या धावसंख्येचा एक भडीमार त्याच्या डोक्यावरती रचला गेला आणि त्यातून संघाने त्याच्यावरचा आत्मविश्वास मात्र कमी होऊ दिला नाहीये. त्याच्यावरती पुन्हा जबाबदारी दिली आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. संघामध्ये आजही आहे हॅलो. ज्या प्रकारे मुंबईच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्व आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात चर्चेतील, त्याच प्रकारे पवई विभागातील आणखी एक चर्चेतील व्यक्तिमत्व जे पडद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना मात्र पवईकर दूर राहू देत नाही असे मनीष गावडे उपस्थित आहेत. मनीष गावडे स्वागत आहे. आपली बाईक योग्य जागेवर पार्क करा. आपली एंट्री बेधडक असते यात काही शंका नाही आहे. ती एंट्री कव्हर करण्यासाठी आमचा कॅमेरामॅन देखील तेवढा उत्सुक आहे. यावेळेला मात्र तिकडे सिंगल रन जोडला जातोय.
चला मालवण मुकेश रॉयल चेंबूर आपण रेडी राहायचंय. यानंतर आपला टॉस केला जाणार आहे. मनीष गावडे आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावर यायचंय. दरम्यानचा बराच बाहेर पिचिंग केलेला बॉल, व्हाईट बॉल. रन झालेत 12. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल तिकडेच रेंगायलाय. डॉट बॉल येतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर आत्ताचं काय, ओके रन नसणार आहे. डॉट बॉल येतोय. स्थिरावली आहे धावसंख्या. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेला अपील केली जाते. व्हाईट बॉलचा कॉल तर आलाय, पण न्यूट्रल पंच रिव्ह्यूची मागणी करतायत. चेक करायचंय. हॅलो हॅलो. आणि येस, नवीन बॅटर येतोय. विकेट दिला जाईल. सागर, नवीन गोलंदाज सागर येतोय. वाडीतील संग्राम, स्वागत आहे आपलं देखील. पवई परिसरामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असतो, त्यातीलच संग्राम. पहिलाच बॉल वाईड. थोडीशी मॅच स्लो सुरू आहे इथे. मात्र जर आपण पाहिलात तर एक चांगला स्पेल सागर यांचा. एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. 43 धावांचा पाठलाग अजूनही पुढे घेऊन जर गेलात नीट विचारपूर्वक तर होऊ शकतो. यावेळेला पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा मिडॉनला ड्राईव्ह केला प्लेयर आहे तिकडे. दोन बॉल आणि धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. सामना क्रमांक 5 आजच्या दिवसातील आपण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. तदनंतर पुन्हा एकदा सेकंड राऊंड आणि आणखी एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायची आहे. इथे मात्र हलकासा ड्राईव्ह केला तिकडे. पॉइंट कव्हरच्या दिशेने सिंगल रन कंप्लीट होते. सेकंडचा कॉल. हे खूप कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. या गोष्टी जर विचारपूर्वक घेऊन जर पुढे गेला ना
मॅच बनू शकते. स्कोर झालाय 18. 3 बॉल 18 रन झालेत. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र फटका फसला आणि रनआउट स्वरूपात माघारी जातोय. अठरा रन झाले 4 बॉल. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल. नो बॉलचा कॉल येतोय. 19. इथे मात्र पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरनं तिकडे मात्र लॉंग ऑफला पाठवलाय बॉल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. बघता क्षणी 2 रन मात्र पूर्ण होत आहेत. पाच बॉल आणि 21 रन झालेत. बावीस रन झाले. सॉरी, इथे मात्र फटका फसलाय. आडव्या बॅटने खेळत असताना कॅच आउट होत आहेत. माघारी जावं लागेल. बारा बॉल 21 धावांची गरज आहे. प्रतिषटक 10-11 रनांची गरज आहे. अरुण येतोय गोलंदाज पुन्हा एकदा. इथे मात्र लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल कंप्लीट होतोय. स्ट्राईकला पण पाहतोय विराज. या ओव्हरला 10 रन जरी आले तरी 6 बॉल 11 मॅच राहू शकते. पण अरुण 10 रन देतील काय? दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला वळवण्याचा प्रयत्न केला गेला पण बॉल तेवढा वळला नाहीये. वाईट बॉल येतोय. यावेळेला बॅटने कडा घेतली आहे. सिंगलचा विचार होतोय. कंप्लीट झालाय रन. $25. 2-2 रन पुढे घेऊन जावं लागणार आहे. 6 बॉल 10 तरी मॅच आणावी लागेल. पुन्हा आणखी 1 रन पुढे जाईल. यावेळेला पुन्हा एकदा मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न. टॅप केलाय. सिंगल होतोय पूर्ण.
तिकडे मात्र थोडासा फंबल झालाय. संग्राम, स्वागत आहे आपलं. शेवटचा बॉल आहे. 28 रन झालेत. आणि इकडे मात्र शेवटचा बॉल, अजून एक विकेट मात्र येतोय. मॅच आता मात्र थोडीशी कठीण झाली आहे. लास्ट ओव्हर, स्कोर जाऊन पोहोचलाय 28. चला, मालवण मुकेश रॉयल चेंबूर कॅप्टन रेडी राहायचंय स्टेजवर आपण. शुभम लोखंडे पर्यंत आवाज गेलाय, त्या दिशेनेच रवाना होताना पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो, नाईट प्रोव्हिजन नाही आपल्याकडे. लास्ट 2 मॅच अजून बाकी आहेत. अक्षय गुरव एक वेगळ्याच अंदाजातील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट ओव्हर आहे. मॅच थोडी कठीण झाली. 6 बॉल 10 आली असती तर मजा होती, पण मॅचला जर आपण पाहिलं समीकरण जाऊन पोहोचले. 6 बॉलमध्ये गरज आहे ती 15. 6 बॉल 15. दरम्यानचा पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर वेगावर स्वार होऊन पिचिंग केलाय. वाईड लाईनच्या थोडा आतमध्ये टप्पा आखण्यात आलाय. येतोय डॉट बॉल. म्हणजे जवळपास आता मात्र विस्म्या ओमकार मालड हा संघ या पहिल्या मॅचचा विजयी संघ म्हणून त्याची छाप इकडे सोडताना पाहायला मिळतोय. पण मॅच आहे, कधी बदलू शकते, पण बदलण्याचे संकेत थोडेसे कमी राहिलेत. लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळतोय. शेवटचे 4 बॉल. पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. औपचारिकता बाकी राहिली आहे 3 बॉलची. माघार येतोय बॅट्समन. मिडॉनला ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 1 बॉल. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल. शेवटच्या बॉलसाठी एक्स्ट्रा रन दिलाय. म्हणजे जवळपास 43 धावांचा पाठलाग कुठेतरी पवई विनर संघासाठी थोडा कठीण राहिला. मॅच बनवता आली असती, पण त्यांनी ते गणित मात्र पुढे घेऊन गेले नाहीयेत आणि या मॅच वरती विजय मिळवला विस्म्या ओमकार मलाड या संघाने. चला विजय संघ अभिनंदन. लगेच आपण देणार आहोत.
मॅचकडे आज खऱ्या अर्थाने विस्मया ओमकार मलाड संघ आज बरीच स्ट्रायकर्स घेऊन दाखल झालेत, पण त्यातून पुन्हा एकदा नावारूपाला आलेला चर्चेत आलेला खेळाडू ज्याच्या खेळीमधून 12 बॉल आणि 16 ही धावांची समीकरण जुळवली गेली आणि त्याच्या वैयक्तिक या धावांमुळे संघाला देखील एक विजयाचा दिलासा मिळाला आहे. आमचे गजानन पवार त्यांना मॅन ऑफ द मॅच देतील. गजानन, तर मॅन ऑफ द मॅच जातोय देवकरण परमार. देवकरण यायचे मॅन ऑफ द मॅच साठी. सलमान आपण या. सलमान आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. देवकरण परमार. देवकरण प्लीज थोडासा विकेटवर प्रॅक्टिस नको. मालवण मुकेश रॉयल विकेटवर प्रॅक्टिस नको. देवकरण परमार आपण यायचे आणि त्याचबरोबर ओमकार मलाड आपला कॅप्टन देखील उपस्थित राहायचे. फर्स्ट मैन ऑफ द मैच देवकरण, प्लीज आइए. मैन ऑफ द मैच टी शर्ट और ट्रॉफी है. थैंक यू देवकरण. एक 2 मिनिट देवकरण. ओके, चला जाऊयात आपण नव्या टॉसकडे. ओमकार मलाड आणि विस्मया ओमकार मलाड आणि त्यांच्या विपक्ष असणारे मालवण मुकेश रॉयल चेंबूर असे 2 संघ. सेकंड राऊंडचा हा टॉस केला जाणार आहे. कॅप्टन, दोन्ही कॅप्टनने लवकर यायचंय. शुभम, मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ आणि सुरेश कुडा विस्मया ओमकार मलाड संघाचे कॅप्टन आहेत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6चा हा टॉस केला जाणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लढत आहे, कारण 2 संघांनी आजच्या दिवसातील छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा एक मॅचचा विजय मिळवलाय. कोण कॉल करते? टेल कॉल केलाय विस्मया ओमकार मलाड संघाने आणि टॉस जिंकलाय टेल. तर सुरेश, टॉस जीते हैं, क्या डिसीजन लेना चाहेंगे? बैटिंग लेंगे हम लोग, सॉरी फील्डिंग लेंगे. फील्डिंग लेना चाहेंगे. फील्डिंग लेके और प्रतिस्पर्धी जो मालवण मुकेश रॉयल चेंबूर टीम है, 4 ओवर का मैच है, क्या डिफेंस स्कोर रहेगा? 4 ओवर का मैच है तो हम लोग देखेंगे कि लोग कम से कम रन पे रोकने का कोशिश करेंगे. एक्चुअली वैसे देखा जाए तो पहला मैच जो पवई का था आपके खिलाफ, वो एक लोकल टीम था, तो एक एडवांटेज मिला, बट किधर तो फाइट होना जरूरी था, बट वो फाइट हो नहीं सका. लेकिन क्या था, वो जीतने के लिए अगर कुछ होता तो पवई के खिलाफ आप क्या स्ट्रेटेजी बना के खेल रहे थे? नहीं, अच्छी टीम रहते तो अच्छे खेलते थे. वो लोग भी लोकल, मतलब अभी लोकल है बट लोकल बोल ही सकते हैं. और वो लोग भी आज की तारीख में वो लोग भी खेलेंगे, 1-2 साल में खेलेंगे, अच्छे बैटिंग करेंगे, बॉलिंग करेंगे और आगे सबको हराएंगे वो लोग भी. क्या बात है, कॉन्ग्रेचुलेसन. डिसीजन जो लिया आपके पक्ष में, जीतने के लिए आपके लिए शुभकामनाएं. तर ठीक आहे, आपण वळणार आहोत काही क्षणातच नव्या मॅचकडे. जशी मॅचला सुरुवात केली जाईल तसं मी घेऊन जाईल सागर मोरे सरांकडे. थँक्यू.
शुभ संध्याकाळ मित्रांनो. आणि आता क्वार्टर फायनलची मॅच आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर. मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या